नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये मऊ लुसलुशीत आणि झणझणीत अशी साबुदाण्याची खिचडी आणि या साबुदाणा खिचडीची चव वाढवण्यासाठी आपण दही घालून केलेली शेंगदाण्याची गोड आंबट आमटी आहे। ही खिचडी अजिबात चिकट होत नाही आणि हॉटेलसारखी ही आमटी लागते। चला तर या दोघांना लागणारे साहित्य पाहूया। साबुदाणा खिचडीमध्ये टाकण्यासाठी आपण 1.5 पाव इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे एका कढईमध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे आपले शेंगदाणे चांगले मंद आचेवर आपण भाजून घेतले। हे थंड करून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची। मी शेंगदाण्याची थंड झाल्यावर साल काढून घेतलेली आहे। तर इथे शेंगदाणे आपले तयार आहेत। त्यानंतर मीडियम आकाराचे 4 बटाटे घेतले, त्याची अशी साल काढून घेतलेली आहे। 25 ते 30 हिरव्या मिरच्या आहेत छोट्या आकाराच्या आणि झणझणीत आहे, कारण उसळ आपल्याला झणझणीत करायची आहे। बटाटे खिचडीमध्ये टाकण्यासाठी तुम्ही जाड खिसणीने खिसूनही घेऊ शकता किंवा याच्या बारीक फोडी करू शकता। इथे संपूर्ण अर्धा किलो साबुदाणा आपण रात्रीच भिजू घातलेला आहे। तर सकाळी तो चांगला भिजलेला आहे। हाताने दाबून पाहूया तर लगेच हा साबुदाणा असा दबतो। तर मौसूद असा आपला साबुदाणा भिजलेला आहे। आता या शेंगदाण्याचे आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही, असं मध्यम कूट करून घ्यायचं आहे। इथे आपलं शेंगदाण्याचं मध्यम म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असं कूट करून झालेलं आहे। ताटातील हे भाजलेल्या शेंगदाण्याचं याच पद्धतीने आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचे आबडधोबड आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटाचा वापर इथे करू शकता। हिरवे वाटण आपले तयार आहे। त्यानंतर आमटीचे वाटण तयार करायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। त्यानंतर हे जे दाण्याचे कूट घेतले ते पोहे खायचे 4 चमचे मोजून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 कप आपण इथे दही टाकून घेतले। दही थोडेसे आंबट आहे, त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1.5 चमचा आपण साखर टाकून घेतली। आता मिक्सरला हे चांगले मौसूद असे फिरून घ्यायचे। इथे आपल्या आमटीचे मौसूद असे बॅटर तयार आहे। आता आपण पहिल्यांदा 4 पड्या तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाले की आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहे। तर अर्धा चमचा मी इथे जिरे टाकून घेतले। छान जिरे फुलले की आपण जो हिरव्या मिरचीची आबडधोबड पेस्ट केली होती ती संपूर्ण इथे टाकून घ्यायची आहे। यामुळे आपल्या साबुदाणा खिचडीला चांगला झणझणीतपणा येतो। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा किंवा चिली फ्लेक्सचाही वापर इथे करू शकता। हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचे आहे। तर उपासाला कढीपत्ता चालत असेल तरच टाका, कढीपत्ता टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। कढीपत्ता तेलात चांगला परतून झाल्यावर आपल्याला आपण जे मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले होते त्याच्या अशा मी बारीक फोडी करून घेतल्या। ह्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। लगेच हे आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर या फोडीऐवजी तुम्ही या बटाट्याचा जाडसर खिसही टाकू शकता। आता तेलात टाकलेल्या ह्या बटाट्याच्या फोडी छान एकत्र करून घ्यायच्या। आता थोडंसं अर्धा चमच्याच्या जवळपास आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। हे मीठ टाकल्यामुळे बटाट्याच्या फोडींना चवही येते आणि बटाटे लवकर शिजण्यास मदत होते। तेलात टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि या कढईवर झाकण ठेवून आपल्याला बटाटे मंद आचेवर हे शिजून घ्यायचे आहे। बटाटे शिजत आहे तोवर आपल्याला हा अर्धा किलो साबुदाणा चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे शेंगदाण्याचे संपूर्ण कूट आहे भाजलेल्या दाण्याचे ते इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर 1.5 चमचा मीठ आणि 2 चमचे साखर आपण इथे टाकून घेतलेली आहे। आता हे टाकलेलं सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एकाच वेळी सर्व मिश्रण आपले इथे साबुदाणा खिचडीचे तयार आहे। आता कढईवरचं झाकण आपण काढून पाहूया। तर 2 ते 3 मिनिट झाले, आपले बटाटे मंद आचेवर शिजत आहे। तर हे चमच्याने चांगले हलवून घ्यायचे आणि बटाटे कितपत शिजले हे आता आपल्याला पाहून घ्यायचे आहे। तर बोटाने अशी एक फोड दाबून पाहिली तर लगेच दबते, म्हणजे आपले बटाटे हे योग्य प्रमाणात शिजलेले आहे।
इथे आपले 90% बटाटे शिजून झालेले आहेत। त्यानंतर आपण तयार केलेले साबुदाणा खिचडीचे मिश्रण इथे संपूर्ण टाकून घ्यायचे आहे। असे हाताने मोकळे करत संपूर्ण मिश्रण आपण कढईमध्ये टाकून घेतले। आता टाकलेलं हे सर्व साहित्य चांगले चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहे। टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव झाल्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला या साबुदाणा खिचडीला चांगली दणदणीत वाफ आणून घ्यायची आहे। तर इथे 3 मिनिट झाले, आपण झाकण उघडून पाहिलं। आता साबुदाणा खिचडी ही चमच्याने वर खाली करून घ्यायची आहे, म्हणजे बुडाला लागली नाही पाहिजे। तर इथे आपल्या साबुदाणा खिचडीला थोडीशी वाफ आलेली आहे। आता चमच्याने ही अशी वर खाली करून घेतली। आता परत आपल्याला झाकण ठेवून ही परत 3 ते 4 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। आता लगेच आपण आमटीला फोडणी देऊ। कढईमध्ये 1.5 पडी आपण तेल टाकून घेतले। याला तेल जास्त लागत नाही। तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकले। जिरे फुलल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। तर कढीपत्ता तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच टाका। कढीपत्ता तेलात चांगला झाल्यानंतर आपण जे आमटीचे बॅटर केले होते ते इथे संपूर्ण टाकून घ्यायचे आहे। लगेच ज्या कपाने आपण दही मोजले होते ते कपभर पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असं हे बॅटर काढून घेतलं आणि तेच पाणी या आमटीच्या बॅटरमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर आमटी ही थोडी घट्ट वाटत आहे, त्यामुळे अजून आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। परत 1 कप पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर त्याच कपाने मोजून 1 कप पाणी आपण परत टाकून घेतलेलं आहे। तर आमटीचे प्रमाण म्हणजे आमटी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे हे आपल्यावर आहे। इथे शेंगदाण्याच्या आमटीला उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतरच आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। तर 1 चमच्याच्या जवळपास आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ जर शेवटी टाकलं तर आपली आमटी फुटत नाही आणि व्यवस्थित होते। आता उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकण न ठेवता आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे। इथे आपले 3 मिनिट पूर्ण झाले। उपवासाची आमटी आपली तयार आहे। लगेच आपण साबुदाणा खिचडीचे झाकण उघडून पाहू। तर आपली साबुदाणा खिचडी ही चांगली वाफेवर आलेली आहे। आपल्या खिचडीला मंद आचेवर शिजून 4 मिनिटं झाले। असे संपूर्ण 7 मिनिट आपण खिचडी मंद आचेवर शिजवून घेतलेली आहे। साबुदाण्याची खिचडी शिजवण्यासाठी मी इथे जाड बुडाचे भांडे वापरले, त्यामुळे शिजवण्याचा टाईम हा कमी जास्त होऊ शकतो। हे दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात। विशेष म्हणजे आमटी ही कोणत्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर अप्रतिम चवीची लागते। माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।